नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुश खबर. दुहेरीकरणाला वेग, गाड्यांची संख्या वाढणार. कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला, 2 जण किरकोळ जखमी. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव गोताडवाडीला चक्रीवादळाचा तडाखा. कोकणात विदर्भात पावसाचा जोर वाढणार. सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज तर विदर्भात येलो अलर्ट. महापालिकेने तयार केला पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर जोखीम व्यवस्थापन आराखडा. गोणीत मतदान ओळखपत्रे सापडल्या प्रकरणी BLOंना बजावल्या नोटीस. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. दुहेरीकरणाबाबत जलद गतीनं पावलं उचलली गेली नाहीत, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास रखडत होतो. उत्तर आणि दक्षिण भारताला कमीत कमी प्रवास खर्चात आणि जलद गतीने जोडण्याचे काम कोकण रेल्वेकडून करण्यात येते. कोकण रेल्वे सुरू होऊन 31 वर्षे झाली. 1998 पासून तर ती पूर्णपणे सुरू आहे. गाड्यांच्या पासिंगसाठी ठराविक ठिकाणी असलेला ट्रॅक सोडला तर 740 किलोमीटर अंतर फक्त एका ट्रॅकवर सुरू आहे. रोज 75हून अधिक प्रवासी व मालगाड्यांची ये-जा या एकाच ट्रॅकवर सुरू असते. परिणामी प्रवासात निष्कारण जादा वेळ जातो. पण आता ही गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्राथमिक अहवाल रेल्वे मंडळाकडे सुपूर्द केला आहे. कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील एका धोकादायक इमारतीच्या सज्जाचा काही भाग कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेत शाळेत जाण्यासाठी इमारतीखालील रस्त्यावरून जाणारी 8 वर्षीय मुलगी आणि तिची आई किरकोळ जखमी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील मौलवी कंपाऊंड मधील मुन्ना मौलवी चाळ तर अधिक 4 मजली इमारतीच्या सज्जाचा काही भाग शनिवारी सकाळी कोसळल्याच्या घटनेत रस्त्यावरून शाळेत जाणारी 8 वर्षीय मुलगी आणि तिची आई किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. रत्नागिरी तालुक्यातील खालगाव गोताडवाडीला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून 16 घरांसह 8 गोठ्यांचे सुमारे 23 लाखाहून अधिक नुकसान झाले. वेगवान वाऱ्यांनी घरा, गोठ्यावरील छपरे, कौले कागदासारखी हवेत उडून गेली. 2 ते 3 तास घोंगावणाऱ्या वादळाने गोताडवासियांना दणका दिलाय. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक ढग भरून आले आणि वेगवान वारे वाहू लागले. यामध्ये दत्ताराम भागोजी गोताड यांचे घर नव्याने बांधले होते. त्यांचे 6 ते 7 लाखांचे नुकसान झाले. या वाडीतील 15 ते 20 ग्रामस्थांना या वादळाची मोठ्या प्रमाणात झळ बसली. त्याचबरोबर गोताडवाडी परिसरातील मोठमोठ्या वडाची झाडं, रिंगीची झाडे उन्मळून पडली. याशिवाय फणस, हापूस, काजू, नारळ अशी उत्पादनं देणारी झाडे जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. विदर्भात व देशाच्या काही भागात मान्सूनने चांगली सुरुवात केली आहे. आज विदर्भात, कोकणात मुसळधार तर मराठवाड्यात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पुढील 4 ते 5 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 22 ते 25 दरम्यान कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मुंबई आणि पुण्यात घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पूर जोखीम व्यवस्थापनासाठी तयार करण्यात आलेल्या ठाणे शहर कृती आराखडा 2024 चे प्रकाशन शनिवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले. पूर जोखीम व्यवस्थापनासाठी CEEW या संस्थेने तयार केलेला ठाणे शहर कृती आराखडा 2024 हा सर्वसमावेशक आहे. त्यासाठी संस्थेने अतिशय मेहनत घेतली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव आणि ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सैनिक यांनी या संदर्भात पुढाकार घेतला. त्यातून तयार झालेल्या या कृती आराखड्यामुळे ठाणे महापालिकेच्या यंत्रणेला सुप्रशासनासाठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन या प्रकाशन कार्यक्रमात महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. यावेळी नागरिकांना या कृती आराखड्याची माहिती व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरचेही प्रकाशन करण्यात आले. कल्याण शीळ रोडवरील पिसवली कमानी जवळ
गोणी भरून मतदान ओळखपत्रे सापडली होती. यानंतर एकच गोंधळ उडाला असून राजकीय पक्ष तसेच सामाजिक संस्थांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्या. नंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांनी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांना वैयक्तिक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकूण 720 जुनी मतदार ओळखपत्रे व 5 शैक्षणिक कागदपत्रे बेवारसपणे आढळून आली. त्याबाबत प्राथमिक चौकशी पोलीस विभाग व निवडणूक विभाग यांनी केली असून घडलेल्या घटनेबाबत निवडणूक विभागाने शुक्रवारी मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत सुरू आहे. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.